इथे रिंग तयार केलेले आहेत. कला तयार केला मी इथे बऱ्यापैकी. आणि आता ते काय प्लाय वगैरे कटिंग करून आपल्याला तिथे ठोकायचं आहे. हे बघा, बऱ्यापैकी रिंगा तयार केलेल्या आहेत. आपल्याला 366 रिंगा लागतात. तर एवढं काय तयार केलेत मी. आणि चिरा वगैरे पण आतमध्येच उतरून घेतला आहे, जेणेकरून रिंग ओतल्याच्या नंतर आपलं बांधकाम पटापट सुरुवात होईल. हे बघा, 8x6 हे आपण 8-6चं हे केलेलं आहे. हे वरची जी हे आपलं रिंग आहे ती 6ची आहे. आणि प्लेन ज्या आपण हे टाकलेत, बार टाकलेत, ते 8चे आहेत. तर असं हे केलेलं आहे बघा. हे आपले लोड बेरिंगचं हे आहे. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे 7:30-8 वाजलेले आहेत आणि आम्ही आता घरातून बाहेर निघालो आहे. आता साईडवर जातो आहे जरा, म्हणजे सकाळच लवकर उठून ड्युटी असते साईडवर जायची. तर मी आता निघालो आहे, बाकीचे मागून येणार आहेत. आणि थोडं लांब आहे, जरा चालत जावं लागतं साईडवर. गाड्या वगैरे आपल्या इथेच आहेत जवळपास. तर आम्ही जरा वरती डोंगरामध्ये आहोत आणि साईडजवळ 15-20 मिनटं जातात चालत चालत जायला. तर आता मी चाललो आहे. हे बघा, इकडे जंगलच जंगल आहे. इथे पण आता कन्स्ट्रक्शन खूप व्हायला लागलेत, कारण की लोक आता गावाला यायला लागलेत सगळे, मुंबई सोडून. त्याच्यामुळे मस्त गाव आहे, एकदम शांत, काय प्रॉब्लेम नाही. तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो की काय काम चाललं आहे आमचं आणि कितपत आम्ही काम केलं आहे. साईडवर आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो काम आपलं काम कुठपर्यंत आले ते दाखवतो. हे बघा, तर जोता वगैरे करून झाला होता आणि आतमध्ये भरणी वगैरे करायची होती. तर JCB बोलून आपण हे केलेलं आहे. आणि ते बाथरूम, टॉयलेट बाथरूम पार्टिशन पण पाडून झालं आहे, त्यामध्ये पण आपण भरणी केले. हे बघा, या साईडला खड्डा पण मारून घेतला आहे टॉयलेटच्या टाकीचा. हे बघा, तर थोडा मोठा असा पाडलेला आहे. हे बघा, अशा प्रकारे. आणि इकडे काय मातीचा स्टॉक केला होता, कारण की ते समोर गॅलरी आपण पाडणार होतो, त्यामध्ये आपल्याला भरणी लागणार आहे, थोडी कमीच पडणार आहे. तरी हे केलं आहे आणि प्लाय वगैरे पण आणून घेतलेत. हे बघा, आता आपल्याला जी रिंग होतायची आहे त्यासाठी प्लाय वगैरे आपल्याला लागणार होते. तर 4 प्लाय आपण आणलेले आहेत. तर कटिंग वगैरे करायचे. आणि इथे मीटरची केबिन झालेली आहे. हे बघा, तर ही केबिन पण काल आम्ही बसवून घेतली इथे. अशा प्रकारे हे केलेलं आहे. घरातूनच आणलं होतं पत्रा वगैरे, आपल्याकडे होता फायबरचा पत्रा, तर घरातून आणलं तिकडून आणि इकडे हे बनवलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे. इथं स्टील वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. स्टील काल कटिंग वगैरे केलं आम्ही. हे बघा, 8 mm आहे, 6 mm आणि 8 mm. तर हे प्लाय आहेत, काही सीटा बनवून तयार केलेल्या होत्या, त्या पण इथे आणलेल्या आहेत, कारण की आपल्याला आतून ओताव्या लागणार आहेत त्या. हे बघा, हे आपलं स्टील आहे. तर बार सरळ करून घेतलेले आहेत. आता आपल्याला रिंग फिरवायची आहे, त्याच्यामुळे सिमेंट वगैरे सगळं आणलेलं आहे. इथे पुढचं गॅलरीचं पण बांधकाम आपलं झालेलं आहे, त्यामध्ये आता भरणी करतायत, माती वगैरे टाकतायत. हे बघा, काल मी रिंगा पण करत होतो. काल रिंग वगैरे तयार करून ठेवल्यात. हे बघा, इथे रिंग तयार केलेल्या आहेत. कला तयार केला मी इथे बऱ्यापैकी. आणि आता ते काय प्लाय वगैरे कटिंग करून आपल्याला तिथे ठोकायचं आहे. हे बघा, बऱ्यापैकी रिंगा तयार केलेल्या आहेत. आपल्याला 366 रिंगा लागतात. तर एवढं काय तयार केलेत मी. चिरा वगैरे पण आतमध्येच उतरून घेतला आहे, जेणेकरून रिंग ओतल्याच्या नंतर आपलं बांधकाम पटापट सुरुवात होईल आणि चिरे लांबून आणायची पण गरज नाही पडणार. आतल्या आतच आपलं काम होऊन जाईल. त्याच्यामुळे रिंग वगैरे हे ओतल्याच्या नंतर आपलं बांधकाम चालू होण्याची लवकर सुरुवात करणार आहोत आपण. हे बघा, ते ही माती वगैरे भरून इथून डायरेक्ट पलटी करतात गाडी, त्याच्यामुळे जवळपास बरं पडेल. आणि समोरची गॅलरी आहे ते आधी चर मारला नव्हता,
आणि आता हे सगळं बांधकाम काल झालेलं आहे गॅलरीचं. एक स्टेप खाली आहे ते, इथून आपल्याला ही रिंग इथपासून तर डायरेक्ट ही आधी पहिली रिंग ओढायची आहे, त्याच्यानंतर वरची रिंग त्याला येईल, म्हणजे जेणेकरून ते एकजीव होऊन जाणार आहे. अशा प्रकारे हे केलेलं आहे. हे बघा, तर असं काय चाललं आहे. सकाळी आता पाणी वगैरे मारून घेतो आधी मी, त्याच्यानंतर कामाला सुरुवात करायची आहे. झालेलं आहे आणि 5-5:30 वाजलेले आहेत. आणि हे समोरचं आपण जे वरांडा काढला होता गॅलरी समोरची, त्याला आपण भराव वगैरे करून घेतलेला आहे. आणि मागच्या साईडला मी ते रिंग वगैरे बनवून घेतले, आपल्याला लोड बेरिंग टाकायचे त्यासाठी. इथे स्टील आणि मागे पण तुम्हाला बोललो काम चालू होतं. ते प्लाय वगैरे पण कट करून घेतलेलं आहे आपण. हे बघा, प्लाय वगैरे कट झालं. एक प्लाय आपला राहिलेला आहे कट करायचा, तर त्याचं पण उद्यापर्यंत करून टाकू. तुम्हाला आता मागे घेऊन जाऊ तिकडे. हा जार वरती घ्या घरात, हो तिथलाच आहे ना, ते घेऊन गेलं ना तिकडं. ठीक, हां ठीक आहे चालते. हां, तर आपण ही रिंग बनवली आहे मित्रांनो. हे बघा, रिंगा तर कालच मी बनवून घेतल्या होत्या, फक्त आपल्याला हे सगळं बनवायचं होतं. मला जवळून दाखवतो. हे बघा, ही एक आपण तयार केले. तर ही एक आपण इथं तयार केली आहे, तरी 40 फुटाची आहे. आपल्याला 33 फुटाचं हे आहे, तो घेरा आहे असा लांबीला. तर थोडं कट मारून एक जॉईंट करावी लागेल तिथे. आणि इथे आपण जसे साचा तयार केला आहे तयार करण्यासाठी चिरे वगैरे ठेवून. हे बघा, तर अशा प्रकारे हे आपण केलेलं आहे. हे बघा, 8x6 हे आपण 8-6चं हे केलेलं आहे. हे वरची जी हे आपलं रिंग आहे ती 6ची आहे. आणि प्लेन जे आपण हे टाकलेत, बार टाकलेत, ते 8चे आहेत. तर असं हे केलेलं आहे. हे बघा, हे आपले लोड बेरिंगचं हे आहे. तर तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर इथे कटिंग वगैरे होत होती, त्यासाठी हे प्लाय घेतलेले आहेत आपण खाली. हे बघा, आणि इथली जी माती होती सगळी ती पण भरावाला गेलेली आहे. अशा प्रकारे झालं आहे. हे पाणी वगैरे मारून आज स्टॉप करायचे काम. वाजले बरेच, जरा बाहेर पण जायचं आहे त्याच्यामुळे. तर आपले पुढचे जो वरांडा आहे गॅलरीचा पीस, तो पण मातीने भरून घेतलेला आहे, भराव झालेला आहे त्याला पण. हे बघा, मी काल चिरा पण पडला आहे. बघा, काल एक गाडी चिराची पडलेली आहे इथे. आता आपल्याला चिरा तर लागणार आहे. लोड बेरिंग वगैरे टाकून झाली की आपलं चिराचं काम चालू होईल परत बांधकामवरचं. हे बघा, अशा प्रकारे आहे. फिरत आलोय, जरा बघतो इकडे आसपास कसं आहे यांचं गाव. तर एका इथं ब्रिजवर आलोय मी आणि तुम्हाला दाखवतो इथे खाली काय केलं आहे त्यांनी नदीला. हे बघा, शेणाचे एवढ्या गवऱ्या टाकून ठेवल्या तिथे, पूर्ण भरलं आहे. हे बघा, एवढा असा स्टॉक केला आहे. वरतून ब्रिज आहे त्याच्यामुळे, जसं धरण केलं आहे त्याच्यामुळे पाणी स्टॉप झालं आहे. पण एवढ्या ह्या एरियामध्ये त्याने कसं केलं आहे बघा. छोटासाच ब्रिज आहे आणि खाली बघा काय केलं आहे. अजून मोठा धरण आहे, तिकडे जायचं आहे मला. बघतो तिकडे, दाखवता आलं तर तुम्हाला. हे बघा, एवढं असं केलेलं आहे त्यांनी. चालत निघालो यांच्या धरणाकडे. तर अजून मला काय रस्ता, मी पहिल्यांदाच जातोय, अजून मला काय रस्ता वगैरे माहीत नाही करता. तरी आता बघूया, वाट शोधत जातोय. तर वाट भेटलं आहे मला. मी विचारलं आसपासचे जे माणसं काम करतात त्यांना. हे बघा, ही वाट आहे, पण कुठे नेमकी जाते मला पण काय माहीत नाही. मी पण इकडे नवीनच आहे त्याच्यामुळे. तर इकडे पाणीच पाणी आहे पूर्ण. हे बघा, डबके भरलेत अजून, कारण की धरण मोठा इकडे आहे बोलतात त्याच्यामुळे. सगळीकडे एकदम हिरवं आहे, कारण की पाणी आहे ना खूप. टप्प्या म्हणजे पाणथळी शेती वगैरे इकडे होते त्याच्यामुळे. तर मित्रांनो, पाण्याचा आवाज येतोय. हे बघा मित्रांनो, इथं पाणी बघा किती, आणि वरतून ते बघा पाणी पडतंय आत्ता ह्या सीझनला सुद्धा. इकडून वरतून पण हे झालंय, पाणी खाली येतोय. हे बघा, इकडे एक रोड गेला आणि इकडे एक रोड गेला.
आता ह्या साईडला जातो, बघूया काय आहे. हे बघा असं पाणी येते इकडून. तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला. आवाज यायला लागलाय मला आणि बघूया. हे बघा आवाज येतोय पाण्याचा. आता बघतो जाऊन तिथे किती पाणी आहे. इथून तर नदीच सुरू झाली आहे बघा. तोच आवाज येत होता मोठमोठा इकडे आणि ह्या साईडला खाली. इकडे पाण्याचा आवाज येतोय. इकडे पण, इकडे धरण आहे वाटतं वरती. ते जाऊन बघूया आपण. ओला असेल पण इकडे तर मोठा चढ आहे. हे बघा. तर आता फायनली वरती चढून आलोय आणि किती पाणी आहे तुम्हाला दाखवतो. धरण बघा केवढं आहे. हे बघा समोर हा एरिया बघा मित्रांनो, जबरदस्त दिसतंय. तर इथलं पाणी थोडं कमी झालं आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसेल केवढा एरिया आहे बघा. हां तो बघा तिकडे त्या साईडला. इकडून त्याच्यामुळे पाणी जरा खाली जास्त द्यायचं आहे असं मला वाटते. हां तिकडे मी तिकडून आलो आता त्या साईडून, त्याच्यामुळे तिकडे पाणी जायचं होतं आणि बरंच पाणी असं सगळीकडं दिसतंय आपल्याला. हे बघा असं पाणी आपल्याकडे होतं तिकडे, तर मजा आली असती शेती वगैरे करायला. पण आपण राहिलो तिकडे लांब. आपल्याकडे असं काही प्रोजेक्ट नाही आहे त्याच्यामुळे असं काय होत नाही. बरंच बघा तिकडून तर त्या साईडला तर बरंच पाणी असेल मग. हे बघा पाणी पण खूप आहे आणि पावसाच्या वेळी तर मला वाटते खूपच वाढत असेल इकडे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर अशाच व्हिडिओ नवीन नवीन येत राहणार आहेत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ बघा आमच्या. आम्ही असंच नवीन काहीतरी तुम्हाला दाखवत राहू. आता मी जातो आहे घरी, बराच वेळ झाला आहे. साईडवरून सुटून मी डायरेक्ट इकडेच आलो, आता घरी जातो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद.